तो चलो पहला ओवर। चषक क्वार्टर फायनल क्रमांक 4 सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आजच्या दिवसामध्ये राव 116644 स्पॉन्सर बाय सुपर हार्डवेअर। पराजयाचा धक्का मंगलमूर्ती संघाला लागला आणि आता कुणाल भगत ग्रुप संघ टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय। पहिल्याच बॉलवर विक्रांत चव्हाणला यश मिळते। विशाल यादव बाद बॅटिंगसाठी आता आशू आले आहेत। आशू शुक्ला स्ट्रायकिंग एंडला आशू, विक्रांत चव्हाण DN नगर अंधेरीचा हा वेगवान गोलंदाज। बॉल पडल्यानंतर बाहेर निघतो आहे। फिरकी प्राप्त करत असताना खेळपट्टीवर भरपूर वळण आहे आणि त्याचा फायदा मागच्या काही दिवसांमध्ये विक्रांत चव्हाणने घेतला। या आधीच्या दिवसात काय कमालीचा खेळ केला विक्रांतने। बॉल टर्न करतो आहे, कालच्या दिवसात त्याची कामगिरी चांगली राहिली। डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावर अजूनही खातं उघडणं बाकी आहे। आखूटप्प्याचा बॉल समोर खेळलाय, चांगला फटका लॉंग ऑनला चिरत बॉल चाललाय सीमा पार, वन बाउन्स चौकार। खातं उघडते आहे चौकाराच्या मदतीने। 4 धावा धावफलकावर। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये KB ग्रुप सुरुवात केली या डावाची। आशू शुक्ला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, यष्ट्या उद्ध्वस्त करता आहेत विक्रांत आणि आशू शुक्ला बाद। खाली राहिला थोडासा बॉल, विकेट प्राप्त होते आहे। दुसरा धक्का लागतोय टीम कुणाल भगत ग्रुप संघाला। टीम कुणाल भगत ग्रुप संघाला बॅटिंगसाठी ऋषिकेश पवार, ऋषी पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। 4 धावांवर दुसरा धक्का, डावखुऱ्या हाताचे बॅटर ऋषिकेश पवार
बॅटिंगसाठी आमदार चषक बुलढाणा या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहेत ऋषी. पहिल्या षटकात 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज विक्रांत चव्हाण लवकर 2 फलंदाज बाद झाले, त्यामुळे आता दबाव वाढला कुणाल भगत ग्रुप संघावर. टेकाडे आणि देशमुख 11 संघ बॉलिंग करत असताना या सामन्यात कॅप्टन आकाश तारेकरच्या नेतृत्वात ही टीम खेळते आहे. अकुटप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. जर यष्ट्यांवर बॉल लागला असता तर फलंदाज फ्रेममध्ये नव्हते. कॉलिंगचा अभाव, मिसकम्युनिकेशन. सिंगल रनच्या मदतीने खातं उघडते आहे ऋषिकेश पवार यांचं. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ बाउन्सर पेश केला. सिंगल रन, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 धावा, 5 रन, लॉस ऑफ 2 विकेट. रिव्हर्स स्वीप, चांगला स्ट्रोक. अभि चव्हाणच्या बॅटमधून बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, षटकार. समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11ला 2. षटकाराला अभिने षटकाराच्या मदतीने खातं उघडलं. कुणाल भगत ग्रुप 11 संघ, दुसऱ्या बाजूला टेकाडे आणि देशमुख 11 संघ. टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय, ऋषिकेश पवार स्ट्रायकिंग एंडला. आमदार चषक बुलढाण्यात या खेळाडूने काय अष्टपैलू खेळ दाखवला, दमदार कामगिरी केली ऋषिकेश पवार यांनी. बॉलिंगसाठी गोलंदाजी मार्कवर मयूर वाघमारे, देवत पनवेल परिसरातील खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवर मयूर वाघमारे. देशमुख आणि टेकाडे 11 संघासाठी काल चांगली कामगिरी केली मयूरने. यॉर्कर चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केले, स्लो ओव्हरचा वापर चांगला केला. ऑफ्टॉपच्या बाहेरचा बॉल कट केलाय, चाबुक शॉट, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. ऋषिकेश पवारच्या बॅटमधून चौकार. बॅकफुटला जात कट केला, गॅप शोधला. जो गॅप होता कवो पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, त्या गॅपमध्ये बॉल पाठवला ऋषीने. क्लासिकल खेळ करत असताना ऋषिकेश पवार. आखुटप्प्याचा बॉल समोर खेळलाय, लॉंग ऑनला चिरत बॉल चाललाय, 2 बाउन्स, सीमा पार. ऋषीच्या बॅटमधून आणखी एक दमदार चौकार. लगातार 2 बॉलवर 2 चौकार, भव्य स्वागत या सामन्यात मयूर वाघमारेचं. फुलटॉस बॉल, आणखी एक गॅप शोधलाय, चपराक. लगातार 3 बॉलवर 3 चौकार. ऋषिकेश पवार ची पॉवर मैदानाच्या आत.
थरार या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलूभाऊ गौतम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय अविनाश भाऊ गुजर यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पार पडते आहे. सन्माननीय आमदार समीरजी मेघे साहेब 23-2 23 रन पायावर टाकलाय, फ्लिक केलाय, गॅप खूप मोठा आहे. ऋषीची बॅट आता तळपते आणि बॉल चाललाय पुन्हा एक वेळ सीमारेषेच्या पलीकडे. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, लगा फोर, चौकार. ऋषिकेश पवार आपली पॉवर दाखवत असताना चांगली बॅटिंग करतायत ऋषी. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफ कटर होता, गॅप शोधला आहे, 5व्या बॉलवर येतोय. शानदार, जानदार, कमाल, धमाल, 5वा चौकार. पाच चौकार, 31-2 31 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत या षटकात मयूर वाघमारेच्या 20 धावा आल्या आहेत. आखोटप्प्याचा बॉल बाउन्सर होता, बाउन्सर पेश केला ऋषिकेश पवार यांच्या समोर. बाउन्सर बॉलवर बीट करत असताना ऋषिकेश पवारला 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकात आल्या एकूण 20 धावा. 31-2 कुणाल भगत ग्रुप लॉस ऑफ 2 विकेट. 31 धावा, 2 फलंदाज बाद प्रथम बॅटिंग करत असताना. लॉस ऑफ 2 विकेट. देशमुख अँड टेकाडे 11 संघावर दबाव बनवला पहिल्या 2 षटकात. चांगली बॅटिंग, 7 बॉलमध्ये 21 रनवर खेळत आहेत ऋषिकेश पवार. अभि चव्हाण 1 बॉल 6 धावा. दोन्ही बुलढाण्यातील खेळाडू आहेत आणि कमालीची सुरुवात करत असताना या सामन्यात हे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. रिव्हर्स खेळलाय, आणखी एक दमदार टायमिंग, स्वीट हिट, बॉल सीमा पार, फरार. पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल का? येत असताना चांगली बॅटिंग या सामन्यामध्ये करता आहेत अभि चव्हाण. 2 बॉलमध्ये 10, 7 बॉलमध्ये 21 ऋषिकेश पवार. बुलढाणेकर बरसतायत बुटीपुरी नागपूरमध्ये अर्जुन क्रिकेट मैदानावर. विक्रांत चव्हाणवर हल्ला चढवला या षटकात. ओ मागे खेळण्याचा प्रयत्न, एका धावेची मागणी आहे, यष्ट्यांवर बॉल लागलाय, अपील होते आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे वाटचाल ऑनफिल्ड पंचांनी केली आहे. चांगला थ्रो लगावला, कॉन्फिडन्स चांगला दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. मागे खेळण्याचा प्रयत्न, क्विक रन घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल आता ऑनफिल्ड पंचांची. 35-2 35. अर्जुन नमो चषकाचा थरार आपण पाहता आहात. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलूभाऊ गौतम, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय अविनाश भाऊ गुजर ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पार पडते आहे. सन्माननीय आमदार समीरजी मेघे साहेब. कुणाल भगत ग्रुप टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय गुलदस्त्यात ठेवलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. थोड्याच वेळात tenniscricket.in माध्यमातून आपल्यासमोर निर्णय पोहोचवण्यात येईल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 4 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1,51,000. द ग्रेट खली उद्या ठीक 2:30 आपल्यामध्ये असतील. तर आउटचा निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा.
धावबादच्या स्वरूपात ऋषिकेश पवार बाद होता आहेत आणि ही मोठी विकेट या मॅच मधली. ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर येतोय. यष्ट्यांवर बॉल लागला होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्या समोर. ऋषिकेश पवार जे चांगली बॅटिंग करत होते ते परतले. आणि या मॅच मध्ये हा धक्का लागतो आहे तिसरा टीम कुणाल भगत ग्रुप संघाला. ऋषिकेश पवारची चांगली बॅटिंग सुरू होती, अशातच विकेट आली ऋषिकेश पवार यांची. आणि मोठा धक्का आता बॅटिंगसाठी विक्रांत गुळवे परत आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कुणाल भगत ग्रुप संघाचे कर्णधार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक डॉट बॉल. ऋषिकेश पवारची विकेट. या मॅच मध्ये थोडेसे धावांचं अंतर ठेवून जाईल. 35ला 3. विक्रांत चव्हाणच्या या षटकात एक रिस्की कॉल घेतला, ज्या ठिकाणी सहजतेने धावा येतो त्या एक रिस्की कॉल, त्यामध्ये ऋषिकेश पवारची विकेट गमवावी लागली कुणाल भगत ग्रुप संघाला. आणि हा मोठा हादरा आहे या टीमला, कारण आता जास्त जबाबदारी वाढली विक्रांतची. आणखी एक बॅट समोरून बॉल टर्न होतो आहे. बाहेर निघत असताना विक्रांत चव्हाणची हीच खासियत आहे, बॉलला वळवतो खूप चांगल्या प्रकारे. फिरक प्राप्त करतो हा खेळाडू, खेळपट्टी कुठलीही असो. हातामध्ये ती कला आहे या खेळाडूच्या. समोर विक्रांत गुळवे, कॅप्टन कुणाल भगत ग्रुप संघाचे. चांगला फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू, सध्या टचमध्ये पाहायला मिळतोय. आणखी एक इनसाइड आउटचा प्रयत्न होता, जागा बनवून कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्ले बघा, जागा बनवली होती, मागे गेले. डॉट बॉल, सोडत जातोय बॉल. 15 धावा देत आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्या विक्रांत चव्हाणने. ज्या पहिल्या षटकात 2 विकेट आल्या, परंतु अभि चव्हाणने सुद्धा त्याच्यावर हल्ला चढवला. एक षटकार एक चौकार जो अभिच्या बॅटमधून आला तो विक्रांत चव्हाण समोरच आलाय, त्यामुळे हे बॅटल चांगलं राहिलं होतं. रिव्हर्सचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. या षटकात पहिल्या बॉलवर चौकार वगळतात, त्यानंतरचे सर्वच बॉल निर्धाव आहेत. षटक समाप्त होत आहेत 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुणाल भगत ग्रुप संघ धावसंख्या 35 चांगला पलटवार टीम टेकाडे आणि देशमुख 11 संघाकडून विक्रांत चव्हाणचा. विकेट कुणाल भगत ग्रुप संघ. तिसरा धक्का लागला बॅटिंगसाठी. विक्रांत पहिले 4 बॉल निर्धाव. विक्रांत चव्हाणने विक्रांत गुळवेला शांत ठेवलं. मागच्या षटकात प्रसन्न पाटील येत आहेत बॉलिंगसाठी.
पहिला बॉल मागे खेळलाय, चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, सिंगल रन सहजतेने मिळेल. एक धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 36 रन. लॉस ऑफ 3 विकेट. कुणाल भगत ग्रुप संघ 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर हल्क विक्रांत गुळवे, कॅप्टन बुलढाणा आमदार चषक स्पर्धेच्या विनिंग टीमचा कॅप्टन आहे हा खेळाडू. विजेतेपद पटकावलं या कर्णधाराच्या नेतृत्वात टीम राजे छत्रपती संघाने. अभि चव्हाण आज चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे या टीमच्या. ओ आणखी एक चांगला बॉल पूर्णपणे खोलून टाकलंय बॅटरला. चांगली बॉलिंग. ॲक्शन रिप्ले बघा. फिंगर रोल केले, ऑफ कटर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाज आणि पूर्णपणे खोलून ठेवलं बॅटर विक्रांत गुळवे यांना. खातं उघडणं बाकी आहे विक्रांत यांचं. मोठ्या मॅचचा खेळाडू आहे हा, लवकर पलटवार करेल. संयम असतो या खेळाडूकडे नेहमी. 36 रन 36. आखू टप्प्याचा बॉल मागे खेळलाय, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल भरपूर वेगाने चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करता आहेत. पहिल्या आटेमध्ये बॉल अडवलाय, चांगली डाईव्ह, वाचवल्यात काही धावा. आणि कुणाल भगत ग्रुप संघाच्या डगआउटमध्ये सुद्धा टाळ्या वाजल्या, हे महत्त्वाचं होतं. चांगल्या खेळाला प्रमोट करत असताना या ठिकाणचे प्रेक्षक. ॲक्शन रिप्ले बघा. मागे खेळला होता हा पटका, क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, जवळपास पायाच्या साह्याने बॉल अडवला. हा बघा बॉल अडवला, पडले. त्यानंतर कुणाल भगत ग्रुपच्या डगआउटमध्ये आधी टाळ्या वाजल्या, हे महत्त्वाचं होतं. खेळ भावनेला सलाम. खेळाला चांगला प्रमोशन देत असताना कुणाल भगत ग्रुप संघाचा डगआउट सुद्धा. कारण असा खेळ खेळा की लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. खेळ किती खेळले याला महत्त्व नाही, खेळ कसा खेळले याला महत्त्व आहे. 39 रन 39. आखू टप्प्याचा बॉल स्विच हिट खेळलाय, आणखी एक चांगला फटका. अभि चव्हाण आज चौफेर फलंदाजी करतायत मैदानाच्या. चांगलं क्षेत्ररक्षण शाबाज परवेज यांचं. थर्ड मॅनच्या दिशेने 2 रन सहजतेने या बॉलवर. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर येतो आहे. शाबाज परवेज चांगले क्षेत्ररक्षक आहेत टीमसाठी. काही रन वाचवताना पाहायला मिळाले शाबाज. 2 धावा या बॉलवर येत आहेत. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरसावते आहे. 41-41. चांगली सरासरी रनरेट चांगला ठेवलाय. करंट रनरेट 11.18चा. जरी 3 धक्के लागले असले तरी एक मोठी विकेट ऋषिकेश पवारची यामध्ये. परंतु सध्या जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, बुलढाणा टेनिस क्रिकेटमधील 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आत. फुलटॉस बॉल पायावर टाकलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढत असताना क्षेत्ररक्षक डीपमध्ये. सिंगल रन या बॉलवर सहजतेने प्राप्त होतोय. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावते आहे. 42-42. आतापर्यंत 5 बॉलमध्ये प्रसन्न पाटीलने खर्च केल्यात 7 धावा. 5 बॉलमध्ये 7 रन. 42ला 3. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम कुणाल भगत ग्रुप टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. अर्जुन नमो चषकाचा थरार तुम्ही पाहता आहात. फुलटॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये. 1 धाव या बॉलवर येते आहे. आणि या एका धावेच्या मदतीने षटक समाप्त होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. 43 रन. लॉस ऑफ 3 विकेट. टीम कुणाल भगत ग्रुप 11.
मार्कर खोदून काढलाय विक्रांतने. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये शाबाज परवेज सिंगल रन या बॉलवर. धावसंख्या 44 44. सोमसिंग वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. कुणाल भगत ग्रुप 11 संघासाठी. क्वार्टर फायनल क्रमांक 4 अर्जुन नमो चषक आपण पाहत आहात. क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये राव 11-6644 स्पॉन्सर्ड बाय सुपर हार्डवेअर संघाने विजेतेपद पटकावलं. या सामन्यात ऋषिकेश पवार चांगली बॅटिंग करून गेले. काय कमालीचा खेळ केला. एका षटकात 5 चौकार त्यांनी लगावले. 44ला 3 44. लॉस ऑफ 3 विकेट. 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. सेहेचाळीस धावा धावफलकावर 46 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम कुणाल भगत ग्रुप संघ 46ला 3 46 रन. लॉस ऑफ 3 विकेट. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर सजवलाय. 30 सर्कलच्या आत बॅकवर्ड पॉईंट. सिंगल या बॉलवर. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 47 46. 17 धावांवर खेळत आहेत अभि चव्हाण. 8 बॉलमध्ये 17 धावा. देशमुख आणि टेकाळे 11 संघ. मागच्या काही षटकात पलटवार केला या टीमने. बाउन्सर पेश केलाय. चांगला बाउन्सर पेश करत असताना 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. पहिला बाउन्सर या षटकामधला. पहिला बाउन्सर या षटकामधला होतो आहे. 47ला 3 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर कुणाल भगत ग्रुप संघ या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग करत असताना. आणखी एक कमी गतीने टाकलेला बॉल होता. बॅटवर आला नाही पाहिजे त्या प्रकारे. सोमसिंग व्हेरिएशन विविधता प्राप्त करत असताना आणि विविधतेचा वापर करतायत. व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. हा बॉल बघा ऑफ कटर शॉप ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅटची आतली कडा शरीरावर जाऊन आदळला बॉल. आणखी एक डॉट बॉल आतापर्यंत या षटकात बांधून ठेवला आहे विक्रांत यांना. सोमसिंग यांनी 4 रन खर्च केलेत 5 बॉलमध्ये. धावसंख्या थांबली आहे 47 वर 47. आखू टप्प्याचा बॉल यावेळी पुल केलाय. मिस्टर हल्क स्पेशल पुल सक्सेसफुल. षटकार. पहिला बाउन्सर या षटकामधला झाला होता. हा दुसरा बाउन्सर आहे का चेक करायचे तिसऱ्या पंचांना. रेफरलची मागणी बॅटिंग संघाकडून. स्पर्धेचं 4 लक्ष. द्वितीय पारितोषिक 1,51,000. या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्पॉन्सर्ड बाय सूरजजीराव 51,000 रुपयांचं पारितोषिक. शील प्रायोजक अतिशभाऊ उमरे योगेशभाऊ सातपुते. फायनल मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्ड बाय 21,000 दीपकजी डब शुभमजी कांबळे. इट्स अ नो बॉल. तिसरे पंच सचिन सर आणि प्रतीक तरणकंटीवार होते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि हा नो बॉलचा इशारा येतो आहे कारण पहिला बाउन्सर या षटकामधला झाला होता. ॲक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. का हा नो बॉल दिला तिसऱ्या पंचांनी. बेस्ट बॅटर अवॉर्ड स्पॉन्सर्ड बाय वैभव जुगडे. बेस्ट बॉलर शंकरजी चौधरी. बेस्ट फिल्डर स्पॉन्सर्ड बाय मुरलीजी पनपालिया. बेस्ट विकेट कीपर स्पॉन्सर्ड बाय अशफाकजी बावला. प्रत्येकी 11,000 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलूभाऊ गौतम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा. तर येणारा बॉल आता फ्री हिट असेल. सोमसिंगवर हल्ला चढवलाय कॅप्टन विक्रांत गुळवे यांनी. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला. या आधीच्या बॉलवर षटकार. यानंतरचा बॉल फ्री हिट डेड बॉल घोषित करत असताना पंच
आणि रनअपमध्ये जेव्हा व्यत्यय येतो, वेगवान गोलंदाज जर असाल तर थांबलेलं बरं असतं. चुकीचा बॉल टाकल्यापेक्षा. इतक्या मोठ्या स्पर्धेत सोमसिंग प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करत असताना ऑफ कटर फुल केलाय, डीप स्क्वेअर लेगला शाबाज परवेज. प्री हिट बॉलवर विकेट मिळणार नाही, कारण हा प्री हिट बॉल आता ओव्हर थ्रो होते. आता दुसऱ्या धावेची मागणी, खराब थ्रो शाबाज परवेज यांचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये शाबाज परवेज होते, परंतु त्यांना माहिती नव्हतं हा प्री हिट बॉल आहे. सिंगल रन, 2 धावा कंप्लीट ओव्हर थ्रोच्या रूपाने. तर 2 धावा या बॉलवर. पुन्हा एक वेळ काहीची चर्चा रंगते आहे. रेफरलची मागणी पुन्हा एक वेळ केली आहे, पुन्हा हाईटच्या बॉलसाठी. पुन्हा एक जो बाउन्सर झाला होता या आधीचा बॉल नो बॉल आहे. पुन्हा एक वेळ रेफरलची मागणी बॅटिंग टीम कडून. इट्स अ फेअर बॉल. तर हा फेअर बॉल म्हणजेच फिल्डिंग टीमने त्यांचा, बॅटिंग टीमने त्यांचा रेफरल गमावलाय. आता धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 रन, 56 लॉस ऑफ 3 विकेट, 56 धावा. मागच्या षटकात आल्या एकूण 13 रन. कुणाल भगत ग्रुप 56ला 3. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 8 बॉलमध्ये 17 रनवर खेळत आहेत अभि चव्हाण. 12 बॉलमध्ये 13 धावांवर खेळत आहेत विक्रांत गुळवे. बॅटिंग टीमचा रेफरल गेलाय. आता यानंतर या सामन्यात रेफरल विना खेळावं लागतील 3 षटकं बॅटिंग टीमला. कुणाल भगत ग्रुप 56 रन, 11.20ची सरासरी, आणि याच सरासरीने खेळत राहिले तर 90 पर्यंत पोहोचतील. आणि 90 धावा या मॅचमध्ये फायटिंग टोटल असू शकते, ज्या प्रकारची बॉलिंग आहे कुणाल भगत ग्रुप संघाकडे सुद्धा. त्यामुळे हा सामना चांगला होईल. क्वार्टर फायनल क्रमांक 4, क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये राव 11-6644 स्पॉन्सर्ड बाय सुपर हार्डवेअर संघाने विजय नोंदवला. सेमीफायनलमध्ये धडक मारली. मंगलमूर्ती संघाला पराजयाचा धक्का बसला. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या, विनंती असेल. रिव्हर स्वीप, व्हॉट अ शॉट. परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक चांगलं कनेक्शन होतं, परंतु क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी सजला. विक्रांत चव्हाण चांगला झेल, रिव्हर स्वीप लगावला. टायमिंग चांगलं होतं, लांबी मिळाली नाही, उंची मिळाली या बॉलला. चांगला झेल विक्रांतचा. विकेट मैदानाच्या आतमध्ये अभि चव्हाण बाद. ला 4, 56 धावांवर चौथा धक्का लागतो आहे. बॅटिंगसाठी निश्चल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या काही सामन्यात चांगली बॅटिंग केली होती निश्चल यांनी. 56ला 4, डावखुरे हाताचे बॅटर बॅटिंगसाठी, कारण समोरून डावखुरे हाताचे गोलंदाज प्रसन्न पाटील गोलंदाजी करतायत. त्यामुळे आता डावखुरे हाताच्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलंय. कॅप्टन विक्रांत गुळे बॅटिंग करतायत. 12 बॉलमध्ये 13वर खेळत आहेत. 9 बॉलमध्ये 17 धावांची एक आक्रमक खेळी साकारून अभि परतले. स्टार्ट मिळाल्यानंतर सर्वच बॅटर बाद झाले आहेत आतापर्यंत या डावात. कुणाल भगत ग्रुप संघाकडून ऋषी पवारला स्टार्ट चांगला मिळाला, तो धावबाच्या स्वरूपात बाद झाला. अभिला स्टार्ट चांगला मिळाला, तो लवकर परतला आता. त्यामुळे दबाव पुन्हा एक वेळ वाढलाय कुणाल भगत ग्रुप संघावर या सामन्यात. देशमुख अँड टेकाळे 11 संघ पलटवार करत असताना कॅप्टन आकाश तारेकरची कॅप्टन्सी चांगली राहिली. बॉलिंगमधले चेंजेस तो चांगले करतोय. मैदानावर निर्णय चांगले घेत आहेत. प्रसन्न पाटीलला आणलं, ब्रेक थ्रू मिळून देतोय प्रसन्न पाटील. विक्रांतचे षटकं लवकर संपवले, त्याने विकेट्स प्राप्त केल्या. छप्पनला 4, 56 फिल्डिंग चेंजेस करत असताना विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला एका व्यक्तीला फिल्डिंग सजू द्या, विनंती असेल, कारण यामध्ये वेळ खूप चाललाय. 56ला 4, 56 रन, लॉस ऑफ 4 विकेट.
कुणाल भगत ग्रुप आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर निश्चल बाद होता आहेत. विकेट प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचे शिकार होत आहेत निश्चल, आणि 5वा धक्का लागतोय कुणाल भगत ग्रुप संघाला. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट, 56 रन, लॉस ऑफ 5 विकेट बॅटिंगसाठी. ज्या खेळाडूने मागच्या सामन्यात 5 बॉलवर 5 षटकार खेचले. गोपाल निळे बॅटिंगसाठी हॅट्रिक बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. 56ला 5, 56. मागच्या काही षटकात धावांचा वेग कमी केलाय. चांगली बॉलिंग करत असताना कमबॅक चांगलं केलं टेकाडे आणि देशमुख इलेव्हन संघाने. पलटवार करत असताना या सामन्यात एका बाजूला कुणालजी भगत यांचा हा संघ केबी ग्रुप, दुसऱ्या बाजूला टेकाडेजी आणि देशमुखजी यांचा टेकाडे आणि देशमुख इलेव्हन संघ. पहिला बॉल बॅटची कडा लागून शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक शाहबाज परवेज बॉलच्या मागे. हा डॉट बॉल हॅट्रिक बॉल संयमाने खेळून काढला. क्रिकेटच्या मैदानात शांतता संयम खूप गरजेचा असेल, कारण संयम राखाल तर क्रिकेटच्या खेळात तुमचं अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही. हा खेळ संयमाने खेळायचा असतो, जेव्हा वेळ येईल तेव्हा वार करायचा असतो. सध्या या सामन्यात कुणाल भगत ग्रुप संघावर दबाव क्रिएट केला. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. उजव्या हाताचे बॅटर गोपालसाठी प्रसन्न पाटीलची चांगली गोलंदाजी. ऑफ कटर पेश केला, पडल्यानंतर बाहेर जातोय बॉल. आणि आज या सामन्यात प्रसन्न पाटील काही वेगळाच दिसला. 8 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त करता आहेत. या षटकात आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केली नाही. चांगल्या टप्प्यावर अनुशासन सातत्य राखलंय. निरंतर गोलंदाजी एकाच टप्प्यावर करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिस टाइम झालाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक विक्रांत चव्हाण एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. 1 रन या बॉलवर प्राप्त होते आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 57. ॲक्शन रिप्ले मागच्या बॉलचा समोर आले होते. बाउन्सर पेश केला, पुल करण्याचा प्रयत्न. सोडत जाणारा बॉल बॅटची कडा घेऊन गेला. टॉप एज घेऊन विक्रांत चव्हाणकडनं झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता एका हाताने कॅच घेण्याचा. आता एका धावेच्या मदतीने धावसंख्या 57, 57. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज आणि चांगला झेल आकाश तारेकरचा. कॅप्टन विक्रांत गुळवे बाद 6वा धक्का लागतोय. टीम कुणाल भगत ग्रुप संघाचे कॅप्टन मैदानाच्या बाहेर आता वाटचाल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि विकेट येते. विक्रांत बाद. आ 57, लॉस ऑफ 6 विकेट. कुणाल भगत ग्रुप संघ. बॅटिंगसाठी हिमांशु लल्लन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सत्तावन्नला 6, 57, लॉस ऑफ 6 विकेट. बॅटिंगसाठी हिमांशु. स्ट्रायकिंग एंडला आता गोपाल निळे. नेहमी संकटमोचक बनतो हा खेळाडू. आजही तेच करायचं या सामन्यात. पहिला बॉल वेगाने टाकला होता समोर. अपील होते आहे. साप नकार पंचांचा. 1 रन लेग बाईच्या साह्याने प्राप्त होते. या एका धावेच्या मदतीने 58. आता स्ट्रायकिंग एंडला हिमांशु लल्लन. या परिसरात नावाजलेलं नाव आहे क्रिकेटमध्ये. अनेक मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच गाजवतो हा खेळाडू. हिमांशु स्ट्रायकिंग एंडला. सोमसिंग बॉलिंग ट्रॅकवर. वेग भरपूर आहे सोम यांच्याकडे. अर्जुन नमो चषकाचा थरार तुम्ही पाहत आहात.
TensCricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. पहिला बॉल बाउन्सर सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, सिंगलची मागणी केली आहे आणि एक धाव मिळते या बॉलवर. बाउन्सर टाकला होता लेंथवरून, बॉल थोडासा अतिरिक्त उसळी घेऊन बॅटरच्या दिशेने गेला लल्लनच्या, त्यामुळे 1 रन या बॉलवर. ॲक्शन रिप्ले बघा, हो नाही कॉलिंगचा अभाव होता, त्यानंतर बॉल थोडासा मागे गेला, सहजतेने एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट होते आहे. मागच्या 2 बॉलवर 2 धावा, 59 रन 59. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय, वाईटचा इशारा. लेग स्टम्पला मिस करत होता हा बॉल, त्यामुळे वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव, या अवांतर धावेच्या मदतीने 60 डावा 60. समोर खेळलाय चांगला स्ट्रोक, मिस्टर एव्हरग्रीन गोपाल निळेच्या बॅटमधून बॉल सीमा पार धडकलाय, आलाय षटकार. बाउन्सर पेश केलाय, बाउन्सर पेश करत असताना चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा वेगाने गेला. डॉट बॉल, निर्धाव बॉल. आतापर्यंत या षटकात हा पहिला निर्धाव बॉल होता. धावसंख्या 66. गेटवर ज्यांनी गाड्या पार केल्या त्या लगेच काढा विनंती असेल, कारण मोठ्या गाड्या आतमध्ये यायला अडचण होते आहे. आणखी एक बाउन्सर, व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर सुद्धा. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा 1 फॉर दी ओव्हर या षटकामध्ये दिलाय. या मागच्या बॉलवर 67 रन 67, लॉस ऑफ 7 विकेट, 6 विकेट. कुणाल भगत ग्रुप. आणखी एक स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता, समोर टाकलेला बॉल रेंजच्या थोडासा दूर टाकला, थोडासा मागे ठेवला. ऑफ कटर कमी गतीने टाकला, बॅट लवकर फिरली आणि बॉल थोडासा नंतर आला. गोपाल निळेच्या बॅटवर आला नाही हा बॉल. सोमसिंग 23 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. विकेट जरूर हाताला लागली नाही, परंतु काही षटकात मागच्या आणि या षटकात थोडंसं कंट्रोल केलं टीमसाठी सोमसिंगने. यावेळी मागे खेळलाय, टायमिंग चांगला आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट, वेगाने बॉल जाईल. 2 बाउन्स, सीमा पार, लॉंग लेगला चौकार. चौकार. गोपाल निळे खेळतोय 8 बॉलमध्ये 12 धावांवर. चांगली बॅटिंग करत असताना गोपाल या सामन्यात संकटमोचकाची नेहमीच भूमिका बजावतो हा खेळाडू टीमसाठी. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या विनंती असेल. चला एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या बाहेर जा. 71 रन 71. क्वार्टर फायनल क्रमांक 4 अर्जुन नमो चषकाचा थरार. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलूभाऊ गौतम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्यासमोर उभी राहते आहे. सात षटक समाप्त. 71 ला 6 71.
या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलूभाऊ गौतम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक अविनाशभाऊ गुजर, मयूर वाघमारे. पहिला बॉल चॉप केलाय, गॅप खूप मोठा आहे, आउटफील्ड सुद्धा फास्ट, भरपूर वेगाने बॉल चाललाय सीमा पार. लल्लनच्या बॅट मधून टॉप गिअर मध्ये फलंदाजी, चौकार. मागच्याही षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती आणि याही षटकाची सुरुवात चौकाराने. 75 धावा, 75. आणखी एक समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक गॅप मध्ये पाठवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेची मागणी, आता दुसरी धाव कंप्लीट होते या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. देशमुख अँड टेकाडे 11 संघ बॉलिंग करत असताना या सामन्यात बॅटिंग स्वीकारली. टॉस जिंकून कुणाल भगत ग्रुप संघाने. अर्जुन नमो चषकाचा हा क्वार्टर फायनल क्रमांक 4. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असेल. दुपारी ठीक 2:30 वाजता द ग्रेट खली आपल्यामध्ये असतील. सकाळी 10 वाजता एक एक्झिबिशन मॅच आपल्या समोर असेल. लीडिंग एज वर उंच गेलाय हा बॉल. आकाश तारेकर साठी सोपा झेल. लल्लन अर्थातच हिमांशु बाद. 7वा धक्का लागतोय कुणाल भगत ग्रुप संघाला. विकेट प्राप्त करत असताना मयूर वाघमारे. या षटकात गोपाल निळेला नॉन स्ट्रायकिंग एंडवर ठेवलंय आणि त्यामुळे धावांचं अंतर आता कमी होईल. आणखी एक विकेट मयूर वाघमारेला प्राप्त होते. 8वा धक्का कुणाल भगत ग्रुप संघाला. या षटकात गोपाल निळेला पहिल्या 4 बॉलवर नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवलंय. गोलंदाज मयूर वाघमारेने चांगली स्ट्रॅटर्जी टेकाडे आणि देशमुख 11 संघाची, कारण हा खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये होता. तशी सुरुवातही गोपालने केली या सामन्यात. वाईड यॉर्कर पेश केलाय, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला निर्माण होते आहे. अपील होत असताना तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड पंचांनी मागणी केली आहे रनआउटसाठी. जितू बघण्यासारखं असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला बाद होतील अथवा नाबाद राहतील, तिसऱ्या पंचांचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यासमोर येईल tenniscricket.in च्या माध्यमातून. तर OUT फलंदाज बॅटर आउट रहेंगे. धावबाच्या स्वरूपात 9वा धक्का लागतो आहे. मागच्या 3 बॉलवर 3 विकेट प्राप्त होत असताना मयूर वाघमारे यांच्या षटकामध्ये अखेरचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय, करण डुकरे.
द इनिंग जी धावसंख्या असं वाटलं एका ठिकाणी 90च्या पार जाईल, त्या धावसंख्येला थोडासा अंकुश लावलाय गोलंदाजी करणारी टीम टेकाडे आणि देशमुख इलेव्हन संघाने. अखेरच्या बॉलवर समोर खेळलाय मिस्टर एव्हरग्रीन स्पेशल. शेवटच्या बॉलवर षटकार गोपाल निळेच्या बॅटमधून. मी हीच चर्चा करतो की गोपाल निळेला आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवलंय. चांगली प्लॅनिंग होती आकाश तारेकरची. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला गोपालने. धावसंख्या 83. या मॅच मध्ये आता 84 धावांचं लक्ष ठेवलंय टीम टेकाडे अँड देशमुख इलेव्हन संघासमोर कुणाल भगत ग्रुप संघाने. तर या लक्ष्याचा पाठलाग आता सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी कशा प्रकारे करेल टेकाडे आणि देशमुख इलेव्हन संघ हे बघायचंय. स्कोर कार्ड बघा. अभि चव्हाण 17. विशालचं खातं उघडलं नाही. 4 धावा आशूच्या बॅटमधून. 21 धावा 7 बॉलमध्ये ऋषिकेश पवार. विक्रांत गुळवे 13 बॉलमध्ये 13. निश्चल पहिल्या बॉलवर बाद. 9 बॉलमध्ये 18. पुन्हा एक वेळ गोपाल निळे संघासाठी धावून आला. हिमांशू 7. 0 वकार. 0 जितेंद्र. 0 धावांवर नाबाद राहिले करण डुकरे. 83 धावा बनवते आल्या. 84 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं आहे कुणाल भगत ग्रुप संघाने देशमुख अँड टेकाडे इलेव्हन संघासमोर. बॉलिंग स्कोर कार्ड. विक्रांत चव्हाण 2 षटक 15 2 विकेट. मयूर वाघमारे 2 षटक 32 2 विकेट. प्रसन्न पाटील मिडल ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली. डॅमेज कंट्रोल केलं. 2 षटक 9 धावा 3 विकेट. सोमसिंग 2 षटक 27 महागडा राहिला. 83 धावा 84 धावांचं आव्हान ठेवलंय. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल टीम हे बघायचं आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल जुळत्या समालोचन कक्षामध्ये बुटीबुरी शहराचा गोड आवाज प्रतीक तरण कंटीवार.
का भी मुकाबला है। संगठन के अध्यक्ष तथा बूटीपुरी नगर परिषद के प्रथम नगर अध्यक्ष माननीय श्री बबलू भाऊ गौतम भी यहाँ पे जुड़ चुके हैं। उनका भी हम अर्जुन सामाजिक संगठन की ओर से स्वागत करते हैं तथा कामगार नेता माननीय श्री बल्लू भाऊ श्रीवास भी जुड़ चुके हैं। उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और मुंबई से डीके भाई जुड़े, उनका भी हम स्वागत करते हैं। कल हमारे साथ विशेष सेलिब्रिटी द ग्रेट खली भी रहेंगे, तो मुख्य अनाउंसमेंट अभी हमारे श्री नगर अध्यक्ष साहिब भी करेंगे। हॅलो, आपण आता उद्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या इथे जे सेलिब्रिटी येणार आहे ते पहिल्यांदाच इतके मोठे सेलिब्रिटी आहे आणि निश्चितच त्यांना पाहण्यासाठी उद्या अफाट गर्दी होणार है। तो सभी प्रेक्षकों से मेरी विनंती है कि कल के दिन आप थोड़ा सा स्टेज से दूर रहिए, क्योंकि शायद बहुत ज़्यादा गर्दी होगी। नागपुर से भी 2-3 हज़ार लोग आने की शक्यता है, क्योंकि कुछ फोन शुरू है। तो हमारे टूर्नामेंट का एक जो आत्मसम्मान है ये टिका कर रखना आप सबके हाथ में है, और हमारे शहर का भी आत्मसम्मान हम सबके हाथ में है। ऐसी कोई भी घटना नहीं होनी चाहिए कि जिसमें हमारा बूटीबोरी बदनाम हो। इसलिए अभी ही आज ही आप लोग प्रिपेयर हो जाइए कि कल सुबह आपको बहुत शांति से मैच भी देखना है फाइनल, और हमारे सेलिब्रिटी से भी मिलना है, मगर दूर से। विशेष तौर पे कार्यकर्ताओं को विनंती करूंगा, इस बार हम लोगों ने बड़ा स्टेज नहीं बनाया, तो जो एक स्टेज है उसी पे सेलिब्रिटी हमारे जो कुछ नेतागण हैं वो निश्चित बहुत कम संख्या में रहने वाले हैं। हर बार ये होता है कि हम लोग यहाँ पर जो कार्यकर्ता मेहनत करते हैं, जो इस टूर्नामेंट को मदद करते हैं, वो तो आखिरी दिन दूर ही खड़े रहते, मगर दिन पे आए हुए लोग स्टेज पे चले जाते। तो ऐसा कल कृपया नाराज न होते हुए आज ही आप लोग प्रिपेयर हो जाइए कि कल स्टेज पे थोड़ा सा जगह कम होने के वजह से सभी को स्थान नहीं मिलेगा, क्योंकि ऊपर जाने के बाद अगर वो जो बाउंसर या फिर पुलिस डिपार्टमेंट के अधिकारियों ने आपको अगर फिर ये किया तो ठीक नहीं लगेगा। इसलिए थोड़ा सा कल के दिन हेल्प कीजिए, और फाइनल का सभी लोग इंतजार कर रहे हैं। बहुत अच्छी तरह से इस टूर्नामेंट गई है, इसलिए सभी को, प्रेक्षकों को, सभी आयोजक को, सभी बॉयज को हम सबके तरफ से बहुत बहुत थैंक्स। तो धन्यवाद श्री बबलू भाऊ, काफी अच्छा यहाँ पे आयोजन, आप की मेहनत की वजह से सभी अर्जुन सामाजिक संगठन के कार्य करते बढ़ते हैं मैच की सेकंड इनिंग की ओर। 84 रन का लक्ष्य, तो करण लेके आए पहली गेंद में काफी अच्छा शॉट देखने को मिला, प्रसन्न द्वारा गेंद गई है सीमा रेखा पार। ने आते ही खाता खोला है, पहली गेंद में 4 रन। हेलो हेलो, और एक चीज बताना भूल गए हैं कि इस बार जब से टूर्नामेंट शुरू हुई, टूर्नामेंट तो बहुत अच्छी हो रही है। ये 22वां साल है हमारे अर्जुन कप का। सभी प्रेक्षक भारी संख्या में यहाँ पर सभी ने एक आनंद लिया है पिछले हफ्ते से।
हल्के हाथों से डाले हुए गेंद, अच्छी आउटस्विंग देखने को मिली गेंदबाज करण द्वारा, टप्पा के पूरी तरह हलचल मगर कल आपको एक आखिरी मजा लेना है फाइनल का द ग्रेट खली के साथ, क्योंकि शायद हमारे बुट्टी बोरी के कुछ युवकों से कुछ गलतियां हुई है, हम लोगों ने सर्च किया और हमको ये टूर्नामेंट, ये शहर को बदनाम नहीं करना है। इसलिए शायद 22 साल ये आखिरी टूर्नामेंट होगी, शायद ये टूर्नामेंट अगले साल से आपको नजर नहीं आएंगी, क्योंकि ये टूर्नामेंट सफल करने के लिए बहुत मेहनत लेना पड़ता है। 1 महीना पहले से ग्राउंड की तैयारी, देखरेख, फाइनेंशियल जो खर्चा आता है, उसमें कहीं भी प्रेक्षक या यहाँ पर हम लोग योगदान लेते नहीं। बहुत डेयरिंग के साथ इस सफले बुट्टी बोरी शहर का नाम रोशन करने के लिए आज पूरे देश में चर्चित बुट्टी बोरी की ये टूर्नामेंट, और इसमें कुछ गलतियां जरूर हम लोगों से हुई है, उन्होंने पश्चाताप करना चाहिए कि उनके गलती से, उनके गलतियों से और उनके चर्चाओं से ये टूर्नामेंट बंद होने के कगार पे है। ये हो सकता 99% ये आखिरी टूर्नामेंट रहेंगी, इसलिए कल आप बहुत अच्छे तरह से ये आखिरी सेंड ऑफ इस टूर्नामेंट को आप सबसे मिलेगा, यही आपसे विनती है और अपेक्षा है। सिर्फ उन लोगों से एक बार फिर ऐसा नहीं करना चाहिए था। आप बुट्टी बोरी के प्रतिष्ठित युवक हो, मगर आपने यहाँ खेल खेलने का काम किया है ग्राउंड के बाहर, और ये जो खेल हुआ है, ये खेल इस उन सबसे आप सिर्फ आत्मचिंतन कीजिए कि आपने क्या गलतियां की है। ये टूर्नामेंट सिर्फ बुट्टी बोरी के प्रेक्षक, बुट्टी बोरी के युवक, नागरिक, कामगारों को किस प्रकार से खुशियां मिलेंगी, इसलिए सिर्फ ये टूर्नामेंट का आयोजन होता था 22 साल से। मगर कुछ गलती आप लोगों के हाथ से हुई है, जो सुन रहे होंगे वो समझ रहे होंगे कि क्या गलतियां हुई है, और उसके दोषी आप लोग हैं। ये टूर्नामेंट अगले साल से बंद की जा रही है, इसलिए आखिरी दिन का भरपूर मजा लीजिए, और इसीलिए ग्रेट खली को आखिरी बार आपके पास हम लोग प्रेजेंट कर रहे हैं, और शांतता कल बनाए रखिए, इतनी विनती करते हैं। तो चलो ऑफसाइड ऑफ स्टंप डाली हुई गेंद, अंपायर का इशारा, वहां पे वाइड्स, अतिरिक्त रन। अब तक डाले हुए 5 गेंदों में 9 रन बन चुके हैं बोर्ड के ऊपर। तिकड़ियान देशमुख 11 टीम बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं। केबी ग्रुप 84 रन का लक्ष्य है, और कल हमारे साथ द ग्रेट खली भी जुड़ने वाले हैं, और साथ ही साथ 10 बजे हमारे साथ विदर्भ 11 टीम की महिला टीम और महाराष्ट्र 11 की महिला टीम भी जुड़ने वाली है। एक एग्जीबिशन मैच होगा कल 10 बजे, अंतिम गेंद इस ओवर की। अंतिम गेंद स्ट्राइट के क्षेत्र में खेल दिया, प्रहार, काफी अच्छा शॉट, साफ है, गेंद गई है सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। ओवर की समाप्ति हो चुकी है, और एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 15 रन, लॉस ऑफ नो विकेट। तो चलो आकाश आना प्रसन्न और भावेश बल्लेबाजी कर रहे हैं। एक ओवर की समाप्ति हो चुकी है, और एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 15 रन। आप देख रहे हैं अर्जुन सामाजिक संगठन द्वारा आयोजित अर्जुन नमो चषक 2024। कल रहेगा इस टूर्नामेंट का ग्रैंड फिनाले, फाइनल रहेगा कल, ठीक है, 2 बजे शुरुआत होगा, और 2:30 बजे हमारे साथ जुड़ेंगे सेलिब्रिटी द ग्रेट खली। बढ़ते हैं दूसरे ओवर की ओर।
तो वैयक्तिक पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आएंगे जितेंद्र। सामने होंगे बल्लेबाज भावेश। अभी तक कोई गेंद नहीं खेले भावेश इस मुकाबले में। पहले ओवर में प्रसन्ना ने काफी अच्छी बल्लेबाजी की, 14 रन लगाए पहले ओवर में, एक वाइड्स के रूप में आया अतिरिक्त रन। कुल मिला के एक ओवर की समाप्ति के बाद 15 रन बन चुके हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश अभी तैनात है, गेंदबाजी के लिए तैनात है जितेंद्र। आप देख रहे हैं अर्जुन सामाजिक संगठन द्वारा आयोजित नमो चषक, आज का ये 10वां दिन, कल रहेगा इस टूर्नामेंट का ग्रैंड फिनाले। तो जो 84 रन का लक्ष्य था उसका काफी अच्छे पीछा कर रही है टेकाड़े एंड देशमुख 11 टीम, लेकिन यहाँ पे केबी ग्रुप के गेंदबाज भी कम नहीं। अगली गेंद जितेंद्र की, कट करना चाहते थे जितेंद्र, ऑफसाइड ऑफ स्टंप डाली हुई गेंद थी, काफी अच्छा लाइन लेन, टप्पे पे काफी अच्छी गेंद गिरी, उसके बाद बाहर आती नजर आई गेंद। तो बेहतरीन स्विंग भी देखने को मिली पहली गेंद द्वारा। तो चलो एक छोर से आक्रामक बल्लेबाजी हो रही है प्रशांत द्वारा, एक छोर से भावेश बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी पहली गेंद के लिए, जब विकेट को पड़ेंगे तब समझ में आएगा कि विकेट किस तरह की है। अगली गेंद जितेंद्र, सामने होंगे बल्लेबाज भावेश। आगे डाली हुई गेंद, फिर से एक बार कट शॉट लगाना चाहते थे, कोई संपर्क नहीं, दूरी रहा डॉटाती हुई गेंद। तो चलो पहली दो गेंदें तो काफ़ी अच्छे देखने को मिली जितेंद्र द्वारा। पावर प्ले के अंतर्गत फेंका जा रही है, द्वितीय ओवर है, दूसरा ओवर ये चल रहा है और चाहेंगे कि टेकाड़े एंड देशमुख 11 टीम के बल्लेबाज की यहाँ से बेनिफिट्स उठाया जाए, लेकिन जहाँ पे केबी ग्रुप के गेंदबाज चाहेंगे कि यहाँ से एक ब्रेक थ्रू दिलाया जाए। 84 रन का ये लक्ष्य है, मजा आने वाला है ये मुकाबले में। खेलते ही सफल हुए, कट शॉट लगा दिया, फील्डर वहां पे तैनात। अगर ये थ्रो होता तो कुछ हलचल हो सकती थी, लेकिन सेफ दोनों बल्लेबाज अपने सुरक्षित स्थान के ऊपर। तो इसे 1 रन के साथ जितेंद्र का खाता खुलता हुआ देखा जाए तो 1 रन खर्च किया जितेंद्र इन्होंने पहले 3 गेंदों में। साथ ही साथ अब स्ट्राइक पर है बल्लेबाज प्रशांत। पहले ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी की थी प्रशांत, इन्होंने एक लास्ट गेंद पे 6 लगाया था स्ट्रेट के क्षेत्र में। अब सामने होंगे गेंदबाज जितेंद्र। तो पुल कर दिया है, काफी अच्छा शॉट मिड विकेट के क्षेत्र के ऊपर से आता हुआ, ये गेंद गई है सीमारे के पार 6 रनों के लिए। आज प्रशांत द्वारा काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं प्रशांत। दूसरा 6 लगा उनके बल्ले से लगातार, पिछले ओवर के अंतिम गेंद पे लगा था, इस गेंद पे फिर से एक बार आगे खिला हुआ गेंद, पॉइंट के क्षेत्र में जाती हुई गेंद, खिलाड़ी वहां पे तैनात और प्रशांत को जाना पड़ेगा डगआउट में वापस। पहले विकेट प्रथम जितेंद्र ने लिया पहला विकेट। क्रिकेट विश्व का एक बड़ा नाम, बड़ा सितारा 3 नंबर पे बल्लेबाजी करने आए हैं कप्तान आकाश तारेकर,
लेकिन पिछली गेंद काफ़ी अच्छी गेंद थी, ऑफसाइड ऑप्शन गेंद डाली थी, जितना इन्होंने एक बल्ले का बाहरी किनारा लगा ऊपर जाती हुई गेंद और अच्छा कैच पॉइंट के क्षेत्र में देखने को मिला। इस बीच फिर से एक बार अंतिम गेंद जितेंद्र के सामने होंगे कप्तान आकाश। शॉर्ट गेंद कट कर दिया, स्लिप के क्षेत्र में बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन देखने को मिला, रोके लगभग 3 रन, अच्छी फील्डिंग का प्रयास और उसमें भी सफल। इसी बीच ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टिकाड़े देशमुख 11 टीम का स्कोर जहां पहुंचा है 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आप देख रहे हैं अर्जुन सामाजिक संगठन द्वारा आयोजित अर्जुन नमो चषक 2024। हम धन्यवाद कहना चाहेंगे श्री माननीय श्री बबलू भाऊ गौतम इनका, माननीय श्री अविनाश भाऊ गुजर इनका तथा समस्त हमारे मान्यवर उन सभी का हम धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे तथा अर्जुन सामाजिक संगठन के समस्त मित्रगण उनका भी हम धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे। तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 30 रन बन चुके हैं, 84 रन का लक्ष्य है। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, गेम ये खुल गया है, यहाँ से मजा आने वाला है। तो चलो केबी ग्रुप टीम में भी काफ़ी अच्छी गेंदबाज है, काफ़ी अच्छी टीम बनाई है यहाँ पे श्री कुणाल भाऊ भगत और श्री अमोल भाऊ भगत, इन्होंने साथ ही साथ इस टीम बनाने में योगदान किया है। श्री ओम भाऊ राठौड़, इन्होंने उनका भी सहयोग काफ़ी अच्छा है। और आप देख रहे हैं ये क्वार्टर फाइनल का मुकाबला, यहाँ से जो भी टीम जीतेंगी वो चली जाएंगी सेमीफाइनल में, और सेमीफाइनल में भिड़ेंगी राव फाइटर 11 6644 टीम के। उस टीम का भी हम धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे, श्री प्रतीक जी भोयर, सूरज भाऊ राव, बाबू भाऊ शेख, टीम के स्पॉन्सर्स। तो चलो वकार आए हैं गेंदबाजी करने के लिए, टीम के लिए पहला, टीम के लिए तीसरा वैयक्तिक पहला ओवर। सामने होंगे आकाश, अच्छी गेंद, कट शॉट खेल लिया, थर्ड स्लिप में जाती हुई गेंद, खिलाड़ी वहां पे तैनात, अधिक थ्रो भी हो सकता था लेकिन 1 रन। तो चलो समझदार वाली बल्लेबाजी कर रहे हैं आकाश, जानते हैं कि गेम चलाना किस तरह जाना जाता है, उस तरह का गेम वो चला रहे हैं। 84 रन का जो लक्ष्य है, और यहाँ पे ज़रूरत है एक पार्टनरशिप की, क्योंकि एक जितेंद्र ने झटका दिया प्रशांत के रूप में, एक अच्छा कैच देखने को मिला था पॉइंट के क्षेत्र में। अब सामने है लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश, और कल हमारे साथ द ग्रेट खली भी जुड़ने वाले हैं 2:30 बजे बूटीपुरी क्षेत्र के इस मशहूर टूर्नामेंट अर्जुन नमो चषक में। यॉर्कर गेंद एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेल दिया, खिलाड़ी वहां पे तैनात, पॉइंट के खिलाड़ी कलेक्ट कर पाते तब तक 1 रन पूरा। अब स्ट्राइक पर है आकाश तारेकर, एक टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्र का सितारा। तो देखिए आकाश के लिए फील्डिंग की सजावट काफ़ी अच्छी लगाई है, स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी है, मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी है, एक एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी है, शॉर्ट कवर के क्षेत्र में खिलाड़ी है, एक गली में भी खिलाड़ी तैनात करके रखा है कप्तान विक्रांत इन्होंने। अगली गेंद, अच्छी गेंद, बल्ले का भारी किनारा, खिलाड़ी गेंद के नीचे और कप्तान आकाश तारेकर को जाना होगा डगआउट में वापस। बड़ी सफलता प्राप्त करते नजर आ रहे हैं वकार। चार लगेन, आप सभी का हम धन्यवाद व्यक्त करते हैं। अगली गेंद, अच्छी गेंद, वहां पे बल्लेबाजी करने आए सुमित, सदिक फील्डिंग वहां पे हिमांशु द्वारा, मात्र 1 रन।
तो चलो सुमित आए थे, फील्डिंग काफ़ी अच्छी देखने को मिली शॉर्ट कवर के क्षेत्र में हिमांशु लल्लन द्वारा। अगर ये थ्रो होता तो एक विकेट भी हो सकता था, क्योंकि बल्लेबाज सुमित काफ़ी दूर से विकेट से। अब स्ट्राइक पर है लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश, और इस ओवर की गेंदबाजी देखिए तो काफ़ी अच्छी गेंदबाजी कहूँगा। मात्र 3 रन दिया, एक खर्च की, एक विकेट भी लिया। कप्तान आकाश तारेकर इनका। और जानते हैं विक्रांत की लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश है और हिटिंग करते हैं, तो इसके फलस्वरूप फील्डिंग की सजावट काफ़ी अच्छी लगाई है कप्तान विक्रांत इन्होंने। अगली गेंद ऑफ साइड ऑफ स्टंप, ऊपर जाती हुई गेंद, गेंद के नीचे कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद गई है सीमा रेखा पार 6 रनों के लिए। लेफ्ट हैंड गेंदबाज वकार है, साथ ही साथ लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश है। लेफ्ट हैंड गेंदबाज जब लेफ्ट हैंड बल्लेबाज को गेंदबाजी करता है तो कोई वेरिएशन ज़्यादा हलचल गेंद की दिखती नहीं है, उसके फलस्वरूप थोड़े शफल हुए भावेश और एक शॉट्स देखने को मिला। तो चलो अगली गेंद, इस ओवर की अंतिम गेंद। फिर से एक बार उसी क्षेत्र में शॉट लगाया, भावेश के बल्ले से आता हुआ यह लगातार दूसरा 6। हो चुकी है और 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 38 रन। 38 रन बन चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। टीम के स्पॉन्सर्स हमारे साथ अर्जुन सामाजिक संगठन क्रिकेट टूर्नामेंट में जुड़े हैं, उनका भी तहे दिल से हम धन्यवाद व्यक्त करते हैं। तो चलो केबी ग्रुप की टीम के स्पॉन्सर्स श्री कुणाल भाऊ भगत, साथ ही साथ श्री अमोल भाऊ भगत जुड़े हैं, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। साथ ही साथ टेकाड़े एंड देशमुख 11 टीम के स्पॉन्सर्स देवेंद्र भाऊ टेकाड़े एंड श्री देशमुख सर जुड़े हैं, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। साथ ही साथ एक टीम चली गई है सेमीफाइनल में, राव 11 6644, उस टीम के स्पॉन्सर्स भी है सूरज जी राव, प्रतीक जी भोयर और बाबू भाऊ शेख, वो भी जुड़े हैं, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। और उपस्थित सभी दर्शकों का, उपस्थित सभी मान्यवर लोगों का हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं। कल रहेगा 10 बजे एग्जीबिशन मुकाबला विदर्भ वुमन वर्सेस महाराष्ट्र वुमन, साथ ही साथ कल रहेगा ग्रैंड फिनाले ठीक 2 बजे। तो चलो करण की पहली गेंद फाइंड के क्षेत्र में खेल दिया है, खिलाड़ी वहां पे कोई मौजूद नहीं, बेहतरीन शॉट वहां पे गेंद गई है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। बल्लेबाज सुमित इन्होंने, जानते हैं कि ये मुकाबला काफ़ी अहम है, तो तेज़ रफ्तार की बल्लेबाजी कर रहे हैं, कोई प्रेशर नहीं ले रहे, जिस तरह गेंद है उस तरह शॉट खेल रहे, ऑफ साइड गेम ऑफ स्टंप खेल रहे। तो चलो 42 रन हो चुके हैं और 42 रन यहाँ से बाकी है ये मुकाबला जीतने के लिए, क्योंकि 84 रन का लक्ष्य है, 42 बन चुके हैं। अगली गेंद फिर से एक बार करण की, कट शॉट्स लगा दिया है, डीप थर्ड मैन क्षेत्र में जाती हुई गेंद, खिलाड़ी वहां पे तैनात, मात्र 1 रन। तो चलो पहली 2 गेंदों में काफ़ी अच्छी गेंदबाजी देखने को मिली, एक 4 खाया था करण ने, इसके बाद वापसी की, लेकिन यहाँ से एक रणनीति की ज़रूरत है कुणाल भगत क्रिकेट टीम को। क्या कप्तान के दिल में क्या चल रहा होगा, कौन से गेंदबाजों को गेंदबाजी के सामान देंगे, किस तरह गेंदबाजी होंगी, किस तरह फील्डिंग होगी, ये संपूर्ण विचार विनिमय कर रहे होंगे विक्रांत टीम के कप्तान। अब है मैन इन फॉर्म भावेश बल्लेबाजी करने के लिए, पिछले ओवर में लगातार 2 6 लगाए थे इस बल्लेबाज ने। अगली गेंद
ऑफसाइड डाली हुई गेंद हल्के हाथों से ढकेल दिया, खिलाड़ी वहां पे तैनात थोड़े थंबल हुए लेकिन रन नहीं चुरा सके दोनों बल्लेबाज। जानते हैं कि दोनों बल्लेबाज अच्छे खेल रहे हैं, गेम चला रहे हैं, टच एंड गो की बल्लेबाजी कर रही है और यही प्रयास कहूंगा मैं दोनों बल्लेबाजों का, क्योंकि ये मुकाबला लक्ष्य के पास लेके जाएगा टेकाड़े एंड देशमुख टीम को। लेकिन ज़रूरत है यहाँ पे कुणाल भगत टीम को एक ब्रेक थ्रू की, ये पार्टनरशिप तोड़ने की। अगली गेंद करण के सामने होंगे बल्लेबाज सुमित। शॉर्ट गेंद कट करना चाहते थे, हल्की सी अपील भी नजर आई वहां पे और यहाँ पे एक प्रामाणिक क्रिकेट देखने को मिला सुमित द्वारा। इस प्रामाणिक क्रिकेट के लिए तालियां बजनी चाहिए दोस्तों। अंपायर का डिसीजन आने से पहले ही चले गए बल्लेबाज आकाश, माफ करना बल्लेबाज सुमित। सुमित को जाना पड़ा डगआउट में वापस। तो कल रहेगा ठीक है 10 बजे एग्जीबिशन मुकाबला विदर्भ वुमन वर्सेस महाराष्ट्र वुमन, तथा 2 बजे जुड़ेंगे फाइनल मुकाबले के लिए और 2:30 बजे जुड़ेंगे सेलिब्रिटी द ग्रेट खली के साथ। हम धन्यवाद करना चाहेंगे अर्जुन सामाजिक संगठन के अध्यक्ष माननीय श्री बबलू भाऊ गौतम तथा अर्जुन सामाजिक संगठन के सचिव माननीय श्री अविनाश भाऊ गुजर इनका। इनकी मेहनत आप देख रहे हैं, ये अर्जुन सामाजिक संगठन द्वारा आयोजित नमो चषक। अगली गेंद आगे डाली हुई गेंद कट कर दिया, खिलाड़ी वहां पे तैनात, गली के क्षेत्र में जाती हुई गेंद, 1 रन मात्र। तो चलो 25 गेंदें आना बाकी है, 25 गेंदों में लग रहे हैं 39 रन। मुकाबला ये ऑन होता हुआ 25 गेंद शेष है। अगर ये 25 गेंद का खेल अगर केबी ग्रुप अच्छा खेल गई तो आगे के मुकाबले के लिए वो सज्ज रहेंगी। ये 25 गेंद का खेल देशमुख एंड टेकाड़ी 11 अच्छा खेल गई तो वो आगे के मुकाबले के लिए यानी सेमीफाइनल के लिए सज्ज रहेंगी। तो ये 25 गेंदें फैसला करेंगी कि कौन सी टीम किस तरह की बल्लेबाजी करते, किस तरह की गेंदबाजी करते। तो ये 25 गेंदें महत्वपूर्ण गेंद। तो चलो अंतिम गेंद इस ओवर की और सामने होंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज भावेश। आगे डाली हुई गेंद मिड ऑफ के क्षेत्र में हल्के हाथों से ढकेल दिया, खिलाड़ी वहां पे तैनात, बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन, सदिक थ्रो भी वहां पे लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए दोनों बल्लेबाजों को। इस 2 रन के साथ ओवर की समाप्ति। तो 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 47 रन, लॉस ऑफ 3 विकेट। अब लग रहे हैं 24 गेंदों में 37 रन। हमारे साथ श्री सचिन सर भी जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। ओवर टू सचिन सर। हेलो। चार ओवर के समाप्ति के बाद टीम का बढ़ता हुआ स्कोर हुआ है 47 रन 3 विकेट के स्थान पर और अभी भी 24 गेंदों में चाहिए 37 रन। लगभग अगर देखा जाए तो 9.25 के औसत से यह रन निकालना बहुत ही जरूरी। यहाँ पर विकेट तो लेना है लेकिन साथ में गुच्छों में विकेट लेना है, तभी जाके आप अपोजिट टीम पर एक प्रेशर बना पाएंगे। 84 रनों का टारगेट यहाँ पर दिया हुआ है और जिस तरह से रन गति और एक साझेदारी यहाँ पर पनपती दिखाई जा रही है, एक मजबूत नींव यहाँ पर। हालांकि एक विकेट जरूर प्राप्त हुआ था लेकिन उसके बाद ये दोनों बल्लेबाजों ने अच्छी एक पकड़ यहाँ पर बना ली, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल, अच्छी रन इन द बिटवीन विकेट यहाँ पर दिखाई दी है। तो कुछ तो डिफरेंट आपको करना चाहिए, कप्तान की यही सोच होनी चाहिए और यही सोच कर कप्तान ने गेंद दी है। निश्चल और कप्तान ने भरोसा जताया है निश्चल की ओर।
यॉर्क कराने का प्रयास किया था, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेलकर केवल 1 रन बटोरा। यही एक टेंडेंसी की होंगी कि 1-2 ओवर अगर सिंगल बटोरे, खराब गेंदों का इंतजार करे, क्योंकि बड़ा मैच है। यहाँ से जो टीम क्वालिफाई करेगी वो रॉ फाइटर के साथ सेमीफाइनल खेलेगी। तो एक अच्छी सोच, तो जरूरी है कुछ यहाँ पर अच्छा प्रदर्शन दिखाए गेंदबाज, गुच्छों में विकेट ले, मैच में रोमांच लाए। लेकिन अब तक का देखा जाए तो जो पल्ला है, मैं सोचूंगा कि यहाँ से 40 और 60 का जो इक्वेशन इस टाइप का है। सभी की उम्मीदें, देखना है कि इस गेंद पर क्या होना है। इस बार बैकफुट स्क्वायर लेग की तरफ से खेली गई ये शॉट, बॉल जारी है 4 रनों के लिए और 1 बाउंस 4। अच्छी बैकवर्ड स्क्वायर लेग शॉट खेली यहां पर भावेश ने, जबकि 9 स्ट्राइकर बल्लेबाज जीवित अभी भी मौजूद। फिर से एक बार उसी अंदाज में खेलने का प्रयास किया था, बीट कराया गेंदबाज की रफ्तार ने। फैरो का कुछ मूवमेंट दिखाई नहीं दिया इस गेंद पर, सिर्फ दिशा देने की कोशिश की थी, लेकिन बीट कराने में जरूर कामयाब हुए। हालांकि उनके पेट पे जो गेंद जरूर लगी है, लेकिन एक चौके के बाद एक डॉट गेंद भी आना बहुत ही महत्वपूर्ण है। उसके साथ उनका एक आत्मविश्वास भी वापस आता हुआ। कोशिश तो कर रहे हैं भरपूर, लेकिन किस्मत साथ नहीं दे रही। लेकिन किस्मत बदलते कभी भी देर नहीं लगती। बहुत से ऐसे मैचेस यहाँ पर देखे हुए हैं कि एक ही स्कोर पर 3-3, 4-4 विकेट गिरते हैं। तो हिम्मत ना हारे, प्रयास करते रहे, तो एक अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने मिल रहा है हमें। इस बार बॉल हवा में, कैच बन पाता है नहीं। ऐसे कैचेस पकड़ने चाहिए थे अगर आपको जीतना है तो। बैट का ऊपर ही एज लगकर बॉल गई यार, 4 रनों के लिए। अपने गिरफ्त में लेता हुआ टिकाडे 11 अभी भी 20 गेंदों में चाहिए 28 रन जीतने के लिए। और जिस साझेदारी की एक यहाँ पर जरूरत थी, वो साझेदारी दोनों बल्लेबाज जीवित और भावेश के बीच में पनपती हुई। तो चलो 19 गेंदे 6-6, 26 रन की दरकार है। यहाँ से भी ये मुकाबला चेंज हो सकता है, क्योंकि इस तरह के मुकाबले बदलने को वक्त नहीं लगता। और ये क्रिकेट है, इस तरह के मुकाबले काफ़ी हुए टेनिस बॉल क्रिकेट विश्व में। अगली गेंद आगे खेली हुई गेंद थी, क्लीन बोल्ड कर दिया। आप देख सकते कि लोअर फुल टॉस गेंद थी और समझ नहीं पाए बल्लेबाज भावेश। भावेश को जाना होगा डगआउट में वापस। एक अच्छी गेंद थी, रनअप देख सकते थे, हल्के हाथों से छोड़ी हुई गेंद थी, लोअर फुल टॉस थी गेंद और पैरों के बीच से जाके पूरी तरह स्टंप्स के ऊपर लगी गेंद। इसका मतलब विकेट का पतन, भावेश को जाना पड़ेगा डगआउट में वापस। इसी बीच ओवर की समाप्ति। तो 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट। अब लग रहे हैं 18 गेंदों में 26 रन।
करने आए हैं बल्लेबाजी के लिए। बल्लेबाज का नाम है सतीश रजाक, राइट हैंड बल्लेबाज है। एक काफ़ी अच्छा ये नाम। और 3 ओवर के और 4 ओवर की जो क्रिकेट टूर्नामेंट्स होते हैं इस तरह के मैचेस में ज़्यादा खेलते हैं बल्लेबाज ये सतीश रजाक। अब यहाँ से 18 गेंदों में 26 रन की दरकार है। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है, 58 बन चुकी है। यहाँ से देखेंगे विक्रांत की कप्तानी किस तरह होती है, तो क्योंकि पिछले कुछ गेंदों में गेम चेंज हुआ है, 2 विकेट्स आए हैं पिछले कुछ ओवरों में। तो चलो जितेंद्र आए हैं गेंदबाजी के लिए, अपना स्पेल का अंतिम ओवर लेकर आए हैं जितेंद्र। पिछले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की थी। चलो थोड़ी रणनीति चेंज करते नजर आ रहे हैं कप्तान विक्रांत। गेंदबाज भी थोड़ा चेंज होता हुआ। अब आए गेंदबाजी के लिए वकार। पिछले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की थी वकार इन्होंने। अब लग रहे हैं 18 गेंदे 26 रन। पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा, अपने फॉलो थ्रो में रोका वकार इन्होंने। कोई क्षति नहीं, कोई नुकसान नहीं। डॉट आती हुई गेंद, इक्वेशन इस डॉट आती हुई गेंद के साथ चेंज होता हुआ। जड़ में डाली हुई गेंद थी, उसका जवाब बल्लेबाज जीवित के पास नहीं। तो चलो 17 गेंदे और 26 रन, ये महत्वपूर्ण ओवर कहूंगा मैं इस मैच का वकार का। अगर ये ओवर अच्छा आ गया या फिर ये ओवर में कोई बाउंड्री नहीं आई तो ये मैच अभी भी बना रहेगा। अगली गेंद वकार की जीवित के लिए, अच्छी गेंद, दूर डाली हुई गेंद, हल्की सी अपील वहां पे नजर आई। और ये डॉट गेंदे, तो लगातार 2 डॉट गेंदे। जितनी डॉट गेंदे आएंगे उतना प्रेशर बढ़ेगा, जितनी डॉट गेंदे आएंगे उतना ही खुश होंगे केबी ग्रुप। यही है क्रिकेट, कभी इधर तो कभी उधर झुकता हुआ ये खेल, उस खेल का नाम है क्रिकेट। अब लग रहे हैं 16 गेंदे और 26 रन। इक्वेशन पहले इस तरह था, 18 में 26 थे, अब 16 में 26 है। तीसरी गेंद इस ओवर की, तीसरी गेंद काफी अच्छी गेंद, दिशा से भटके गेंदबाज वकार। और यहाँ पे वाइड्स के रूप में अतिरिक्त रन। चलो कप्तान विक्रांत इन्होंने रिव्यू का मांग की है। तीसरी भी गेंद उसी तरह की गेंद थी और उस गेंद के ऊपर अंपायर का डिसीजन आया था वाइड। उसके बाद में थर्ड अंपायर के लिए डिमांड की कप्तान विक्रांत इन्होंने। और थर्ड अंपायर के डिसीजन भूमिका में हमारे मित्र मोनू है, साथ ही साथ सचिन जी सूर्यवंशी है। देखते हैं, लेकिन कल रहेगा ठीक है 10 बजे एक एग्जिबिशन मुकाबला, विदर्भ वुमन वर्सेस महाराष्ट्र वुमन। इट्स अ वाइड बॉल, तो चलो वाइड बॉल है, रन आगे, बॉल नहीं। 16 गेंदे 25 रन, काफी अच्छी गेंद देखने को मिली थी। 2 गेंद, लेकिन दिशा से भटके गेंदबाज वकार। अगली गेंद ऑफसाइड ऑफ स्टंप गेंद, काफी अच्छा टप्पा खा के वेरिएशन प्राप्त करते नजर आ रही गेंद। इट्स अ सेकंड वाइड बॉल, तो दूसरा वाइड। लगातार 2 गेंदे अच्छे डाले थे, उसके बाद में दिशा से भटके 2 अतिरिक्त रन वाइड्स के रूप में आते हुए वकार द्वारा, एक्स्ट्रास के रूप में वाइड्स। और इसके साथ 16 गेंदे और 26 रन, टीम का स्कोर जहां पहुंचा है 60 रन। हल्के हाथों से कट कर दिया, गली के क्षेत्र में जाती हुई गेंद, खिलाड़ी तैनात, अच्छी फील्डिंग, मात्र 1 रन। तो देखिए ये ओवर में सब कुछ हो रहा है, अच्छी फील्डिंग हो रही है, 2 वाइड्स के रूप में रन आए। शॉट खेलना चाहते थे जीवित, लेकिन संपर्क नहीं। तो चलो अब बल्लेबाजी करने आए हैं सतीश, पहली बार फेस करेंगे इस मैच में वकार को। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, फाइन लेग के क्षेत्र में और मिड विकेट के क्षेत्र में शॉट खेलना इनकी एक खूबी है। अगली गेंद वकार की, सामने होंगे बल्लेबाज सतीश। पहली गेंद शॉर्ट गेंद के साथ स्वागत किया, हल्का सा वहां पे नजर आई गेंद शॉर्ट्स। अंपायर के ऊपर इशारा आता हुआ 1 बाउंस का। तो चलो पहला बाउंस होता हुआ यहाँ पे इस ओवर का। अगर यहाँ से अतिरिक्त बाउंस गेंद डालेंगे तो सीधी 9 गेंद रहेंगी। तो 14 गेंदे और 23 रन। अगली गेंद फिर से एक बार वकार की, सामने होंगे बल्लेबाज सतीश।
आगे डाली हुई गेंद, फुल टॉस गेंद मिड विकेट के क्षेत्र में खेल दिया, खिलाड़ी वहां पे तैनात, अच्छा फील्डिंग का प्रदर्शन, मात्र 1 रन। तो इस ओवर में अच्छी गेंदबाजी इसलिए हुई क्योंकि इस ओवर में कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला। दोनों बल्लेबाजों को बांध के रखा है वकारीनों ने, और पहले ओवर में भी काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी वकारीनों ने। पहले 3 गेंदों में अच्छी गेंदबाजी की थी, उसके बाद में 1 विकेट प्राप्त किया था। तो ये मुकाबला अब अपनी चरम सीमा छूता हुआ, 13 गेंदे 22 रन, ये गेंद फैसला करेंगे मुकाबले की। जड़ में डाली हुई गेंद हो सकती थी, फुल टॉस गेंद, खिलाड़ी वहां पे तैनात और जीवित को जाना होगा डगआउट में वापस। इसी बीच टेकाड़े देशमुख 11 टीम को लगता हुआ 5वां विकेट। अब लग रहे 12 गेंदे और 22 रन। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कहूंगा मैं गेंदबाज वकार द्वारा। वॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम भाई भी जुड़ चुके हैं, और ये मुकाबला उस तरह का होता हुआ, पहली 2 गेंदें डॉट थी, उसके बाद में लगातार 2 वाइड्स देखने को मिले, उसके बाद में सिंगल डबल देखने को मिले, और अंतिम गेंद पे एक अच्छा शॉट्स लगाने के चक्कर में आउट हो गए। इसी बीच 6 ओवर की समाप्ति हो चुकी है, और 6 ओवर की समाप्ति के बाद 62 बन चुके हैं। अब लग रहे हैं 12 गेंदों में 22 रन। आरजे ओम भी हमारे साथ जुड़े, ओवर टू सर। धन्यवाद प्रतीक। तर प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एक अर्जुन सामाजिक संघटना बुटीपुरी नागपूर प्रस्तुत अर्जुन नमो चषकाचा थरार स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलू गौतम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्यासमोर, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय अविनाश भाऊ गुजर यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पार पडते आहे। सन्माननीय आमदार समीरजी मेघे साहेब, 4 लाख प्रथम पारितोषिक, दुसरं पारितोषिक 1,51,000। तर क्वार्टर फायनल क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टीम टेकाडे आणि देशमुख 11 संघाविरोधात खेळत असताना कुणाल भगत ग्रुप संघाचा पलटवार, 12 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत। मागच्या षटकात वकारची अविस्मरणीय गोलंदाजी, अचूकता, अनुशासन, सातत्य गोलंदाजीमधलं खूप चांगलं होतं। विकेट प्राप्त केली जीवित म्हात्रेची। आता 12 बॉलमध्ये 22 करायचे आहेत। मयूर वाघमारे बॅटिंगसाठी 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय टीम टेकाडे आणि देशमुख 11 संघ। बॉलिंगसाठी जितेंद्र, मागच्या षटकात खूप चांगली बॉलिंग केली होती जितेंद्रने। सतीशसाठी पहिला बॉल, बॉटमॅनचा वापर, लॉंग ऑनला भरपूर वेगाने बॉल चाललाय। क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं, तो एकच रन या बॉलवर येईल। आता स्ट्रायकिंग एंडला रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरामधला देवत गावचा खेळाडू मयूर वाघमारे, 11 बॉलमध्ये करायचे आहेत 21 रन, 11 चेंडू 21 धावांची गरज। उद्याच्या दिवसात दुपारी ठीक 2:30 दुपारच्या सत्रात द ग्रेट खली आपल्यामध्ये असतील। या अंतिम सामन्यानिमित्त या स्पर्धेच्या 11 बॉलमध्ये 21 करायचे आहेत। मॅच ऑन, सामना संपलेला नाही आहे। अर्जुन नमो चषकाचा थरार नव्या उंचीवर चाललाय। पायावर टाकलाय, दिशा दिली या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला। हिमांशू अर्थातच लल्लन, चांगला थ्रो लल्लनचा, मागच्या 2 बॉलवर 2 धावा। सामन्याने पुन्हा कलाटणी घेतली कॅप्टन विक्रांत गुळवेची कमालीची कॅप्टन्सी। बॉलिंग चेंजेस खूप चांगले राहिले। आता प्रेक्षकांचा हळूहळू आवाज वाढतोय, टाळ्या शिट्ट्यांचा गजर वाढतो आहे, प्रेक्षक आवाज करतायत। हा सामना रोमांचक अवस्थेमध्ये चाललाय। 10 बॉलमध्ये करायचे 20 धावा। वाट मॅच, कमालीची लढत होत असताना जशी लढत पाहायची होती प्रेक्षकांना तशी ही लढत होते आहे, तसा हा सामना होतोय। आणि ही अर्जुन नमो चषकाची खासियत आहे। या स्पर्धेतले अनेक मॅचेस चित्त थरारक झाले। ऑफ कटर होता, नाही ओळखता आला सतीशांना। डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये आवाज वाढवतोय। ऍक्शन रिप्ले, चांगला ऑफ कटर। जितेंद्रचा लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे। मध्य प्रदेश राज्यातील हा खेळाडू जितेंद्र। प्रेक्षकांची अलोट गर्दी आज पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे। अर्जुन नमो चषकाचा थरार, 9 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत। मॅच ऑन। वाईड ऑर्क टाकण्याचा प्रयत्न होता, वाईट बॉलचा इशारा। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये खूप बाहेर टाकला हा बॉल, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा। आता करायचे आहेत 9 बॉलमध्ये 19 रन, 9 चेंडू 19 धावा।
हर दिन आता है हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. 9 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि या खेळात कुठला संघ आता जिंकेल हे बघायचंय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 उपांत्यपूर्व फेरीची लढत आपल्या समोर. अर्जुन नमो चषक 22 साल बेमिसाल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, नाही आला बॅटवर बॉल. आणखी एक डॉट बॉल सतीश समोर पेश करत असताना जितेंद्र मन जिंकतोय. जितेंद्र चांगली बॉलिंग करतोय. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो, काय करू शकतो याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जगात अशक्य काहीच नाही हे या स्पर्धेने अनेक वेळा सिद्ध केलं. अनेक रेकॉर्ड तोडले या स्पर्धेने. अर्जुन नमो चषक विदर्भाच्या टेनिस क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाणारी ही स्पर्धा आपल्या समोर. आखुटप्प्याचा बॉल पुल केलाय. कनेक्शन चांगलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच करतोय. पकडला यावेळी झेल. सतीश बाद. मॅच मध्ये पलटवार. मॅच अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. मॅच इज ऑन. चांगला झेल मिस्टर एव्हरग्रीन गोपाल निळेचा आणि सतीश रज्जाक बाद होत आहेत. ऍक्शन रिप्ले बघा. खूप वेळापर्यंत बॉलच्या खाली आले आणि विकेट प्राप्त होते. यश डीजे. बॉल मध्ये करायचे 19 धावा. कहाणी ट्विस्ट. मागच्या 12 बॉल मध्ये पलटवार केलाय. 11 बॉलचा खेळ खूप चांगला. बॉडीचं संतुलन गोपाल निळेचा. चांगला झेल. करण होता त्या ठिकाणी. चांगला झेल पकडला करणने. विकेट प्राप्त होते मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल मध्ये करायचे 19 धावा. जितेंद्र मन जिंकतोय. जग जिंकतोय. जग जिंकण्यासाठी स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो अनेकांचा आत्मविश्वास वाढवतो. शेवटचा बॉल या षटकातला. 7 मध्ये 19 करायचे आहेत. विक्रांतसाठी हा बॉल. चांगला टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त. व्हॉट अ मॅच. ऍक्शन रिप्ले. कमालीची बॉलिंग या षटकामध्ये जितेंद्रची. 6 बॉलचा खेळ शिल्लक. करायच्यात 19 धावा. प्रेक्षको ही मॅच आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया मॅच साठी. व्हॉट अ मॅच. कमालीची लढत होत असताना 6 बॉल मध्ये 19 धावा. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बबलू गौतम या सामन्याचा आनंद घेत आहेत. बबलू गौतम यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. आता प्रेक्षकांच्या भेटी घेत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सामना होतो आहे, काय लढत होती आहे. 6 बॉल मध्ये 19 धावा. आता मैदानाचा फेरफटका मारता आहेत सन्माननीय बबलू गौतम. 6 बॉल मध्ये 19 रनची गरज. या मॅच मध्ये tenniscricket.in माध्यमातून हजारो प्रेक्षक हा सामना बघतायत. सहा बॉल मध्ये 19 रनची गरज. या सामन्यात देशमुख अँड टेकाडे 11 संघावर दबाव. अखेरच्या षटकात निश्चल आलेत बॉलिंगसाठी. 6 बॉल 19. स्ट्रायकिंग एंडला मयूर वाघमारे. हिरो बनण्याची संधी या ठिकाणी. जगात पहिला बॉल दांडी गुल. विकेटचं पतन. कॅप्टन विक्रांत गुळवेचा कमालीचा खेळ. शांत लोकांकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण ते खरे गेम चेंजर होऊ शकतात. 5 मध्ये करायचे 19.
प्राप्त होते आहे. मयूर वाघमारे बाद परफेक्ट यॉर्कर, उत्तर नव्हतं या यॉर्करचं. मयूर वाघमारेकडे निश्चलचा एक चांगला बॉल, विकेट मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलमध्ये 19 रनची गरज. कुठे होता हा सामना आणि कुठे आला हा सामना. क्रिकेटचा खेळ लागे ना कोणाला मेळ, एकमेकांचा बसवा ताळमेळ. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. 5 बॉलमध्ये 19 रनची गरज. कमालीची लढत आपल्या समोर येत असताना 5 बॉल 19 देशमुख अँड टेकाडे 11 संघाला करायचे आहेत. सोमसिंग नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. असं म्हटलं जाते जगात देवाने प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घातला आहे, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत राखतो. आता या सामन्यात चमकण्यासाठी तयार आहेत हे दोन्ही टीम. या ठिकाणी सोमसिंगने विक्रांतने हा सामना संपवला तर ते चमकतील. बघा प्रेक्षकांना अभिवादन करतायत, आभार मानतात प्रेक्षकांचे सन्माननीय बबलूभाऊ गौतम. ओ आणखी एक दांडी 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 गुल. विकेटचं पतन, क्लीन बोल्ड फलंदाज. सोमसिंगचा खेळ समाप्त. करायचे 19 धावा. यानंतर सेमीफायनल सामन्यासाठी राव 116644 स्पॉन्सर बाय सुपर हार्डवेअर संघाने तयार राहायचंय. क्रिकेट म्हणजे काय? श्वास म्हणजे क्रिकेट, ध्यास म्हणजे क्रिकेट, जीव म्हणजे क्रिकेट, प्रवास म्हणजे क्रिकेट, प्रेम म्हणजेच क्रिकेट, संघर्ष म्हणजे क्रिकेट, संयम शांतता म्हणजे क्रिकेट आणि जिव्हाळा म्हणजे क्रिकेट. आणखी एक चांगला यॉर्कर शाबाज परवेजसाठी. कमालीचा खेळ या मॅच मध्ये. कुणाल भगत ग्रुप संघाचा पलटवार. 18 बॉलमध्ये 26 करायच्या होत्या, त्या ठिकाणी सामना पलटला. मागच्या काही बॉल्सवर कमालीचा परफॉर्मन्स. कुणाल भगत ग्रुप संघाचा कॅप्टन विक्रांत गुळवेची लाजवाब कॅप्टन्सी. पुन्हा एक वेळ कर्णधार पदावर खरा उतरतोय हा खेळाडू. नाव आहे मिस्टर हल्क विक्रांत. 2 बॉलमध्ये करायचे 19 धावा. आणखी एक चांगला यॉर्कर पेश करत असताना 1 बॉल 19 रन. या सामन्यामधली हवा निघली. चांगला यॉर्कर. शेवटच्या षटकात निश्चलने चांगली बॉलिंग केली आहे. कोणतीही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. ते केलं या मॅच मध्ये. मेहनत घेतली, संघर्ष केला, जिद्द ठेवली आणि आता हा सामना पलटला. सामना जिंकलाय टीम कुणाल भगत ग्रुप 11 संघाचा. हा ऐतिहासिक विजय. फायनलच्या अगोदरचा ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळाला. या सामन्यात देशमुख अँड टेकाडे 11 संघाला पराजयाचा धक्का बसतोय. खूप चांगली कॅप्टन्सी कर्णधार विक्रांत गुळवेची. 14 धावांनी हा सामना जिंकलाय. निश्चल, जितेंद्र, वकार, करण यांची लाजवाब गोलंदाजी आणि या चांगल्या खेळाच्या बळावर जिंकली आहे टीम कुणाल भगत 11 संघ. पराजयाचा धक्का